लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी कधी काळी पवित्र होती आणि याच इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. आपण बघतोय आळंदीमध्ये वाहणारी ही इंद्रायणी आणि या इंद्रायणीचे हे दूषित पाणी, या पाण्याची प्रदूषणाची पातळी किती वाढली तर इथे नजर जाईल तिथवर असा शेकडो माशांचा, मृत माशांचा खच पडलेला दिसतो आहे आणि हे अतिशय विदारक चित्र आहे. अर्थातच हे मासे कशामुळे मरतायत तर या पाण्यामध्ये जी ऑक्सिजन लेवल असते ती पूर्णतः संपलेली आहे. त्यामुळे हे पाणी कोणत्याही वापरास म्हणजे पिण्याच्या किंवा सांडपाण्याच्या साठी सुद्धा उपयोगात येऊ शकत नाही. हे आधीच MPCBनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड जे आहे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र तरी देखील इंद्रायणीमध्ये केमिकल मिश्रित पाणी सोडलं जातं आणि त्याचे परिणाम आपण बघतोय. पुढे हीच इंद्रायणी उजनी धरणापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वाहत जाते आणि या इंद्रायणीच्या काठावर जेवढ्या काय वाड्या वस्त्या, शेत शिवारं, नाले, विहिरी आहेत त्या सगळ्यांना हे पाणी झिरपत अशाच पद्धतीचे दूषित पाणी तिथपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो राज्याच्या हिवाळी अधिवेशनात कुणी विचारेल का, या संदर्भात शासनाचं सरकारचं लक्ष वेधेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तुर्तास आपल्याला माहिती आहे की इंद्रायणीमध्ये जी ही सगळी माशी आहेत जी अशा पद्धतीने मरून पडलेली आहेत आणि यांचा हा खच खूप कमी प्रजातीची माशी जी आहेत ते इंद्रायणीमध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये चिलापी आहे, मांगूर आहे किंवा ज्या माशांनी खरं तर गाथा ज्या बुडाल्या होत्या तुकारामाच्या, त्या देवमासासुद्धा इंद्रायणीमध्ये कधी काळी होता, जी आख्यायिका सांगितली जाते. मात्र आत्ताची ही परिस्थिती आहे की अशा पद्धतीने या माशांचा खच पडला आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रदूषण जे आहे ते आता सामान्यांच्याही मुळावर उठतं का, जीवावर उठतं का, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्यासोबत या शहरातले काही लोकप्रतिनिधी आहेत. याआधीसुद्धा या संदर्भामध्ये आपण पाहिलं की इंद्रायणीचं प्रदूषण अजिबात कमी होताना दिसत नाही. आता मात्र हे याची पातळी पाहून अशा पद्धतीनं मासे मारायला लागल्यानंतर काय भावना आहेत, काय संताप आहे? नाही, आत्ता फार आवाक्याच्या बाहेर गेलेली गोष्ट आहे. या बाबतीत अनेक वेळा प्रदूषण महामंडळाला निवेदनं देऊन, नगरपालिकेने पाठपुरावा करून, इतरांनी आम्हीसुद्धा सांगूनसुद्धा प्रदूषण महामंडळ निष्क्रिय दिसतंय. आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आणि ही पाण्याची पातळी जरी कमी झाली असली आणि इथं माशाचा मेलेला खत जरी दिसत असला तरी ही पाणी माणसं वारकरी आमच्या आळंदीत आल्यानंतर तोंडात आचमन करतात आणि आचमन करून अंगावर शिंपडून आंघोळ करून किंवा शिंपडून आचमन करून मधी जातात. ही मासे मेले इथपर्यंत ठीक आहे, उद्या माणसं इथे येणारे वारकरी या पाण्याच्या आचमनामुळं याचा अपघात किंवा एखादी घटना घडू नये यासाठी आम्हाला सुद्धा मानसिकता आमची बिघडलेली आहे आणि आम्ही सुद्धा अस्वस्थ झालो. अधिवेशन सुरू आहे राज्याचं, काय शासनाला सांगू इच्छिता की महाराष्ट्र शासनाने आता लक्ष घालावं. फडणवीस साहेबांनी अनेक वेळा या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे. इंद्रायणी प्रदूषणाबाबतीत सुद्धा आम्ही त्यांना बोललेलो आहोत, परंतु अधिकाऱ्यांचा हा निष्काळजीपणा आहे. अधिकाऱ्यांना प्रदूषण महामंडळाचे अधिकारी आहेत ज्यांनी इथला अहवाल सादर केलेला आहे, अशा लोकांना तात्काळ सस्पेंड करावं आणि या बाबतीत दुर्लक्ष कारवाई होणं गरजेचं आहे. कारण की इंद्रायणीच्या काठावर असलेल्या शेकडो कंपन्या ज्या आहेत ते मैला मिश्रित, केमिकल मिश्रित पाणी आजही सोडतायत. प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड जे आहे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या नगरीतून या पाण्यामध्ये, या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये कोणतीही प्रक्रिया न करता अशा पद्धतीने मैला मिश्रित पाणी सोडलं जात असल्यामुळे इंद्रायणीची ही अवस्था झाली. मात्र याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे. याआधी देखील राज्याचे उद्योगमंत्री, दोन्हीही मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस आळंदीत जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आळंदी विकास आराखड्याअंतर्गत सगळ्यात आधी नमामि इंद्रायणी हा प्रकल्प राबवून इंद्रायणीची स्वच्छता केली जाईल. मात्र ही परिस्थिती आजही अशीच आहे. राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि असं असताना हा गंभीर प्रश्न तिथे घेतला जाईल का? कारण की हे प्रदूषणाची जी समस्या आहे ती केवळ आळंदीपुरती मर्यादित नाही तर इंद्रायणीचा प्रवाह खूप मोठा आहे आणि इंद्रायणीच्या या प्रदूषित पाण्याचे अनेक बळी जाऊ शकतात आणि त्यामुळे राज्य सरकार तातडीने याकडे लक्ष देतं का? आज मासे मरतायत, उद्या माणसं मरण्याच्या आधी
त्या संदर्भात काही कारवाई करतं का याकडे सगळ्यांची लक्ष लागलं आहे. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी.